ज्या सामाजिक उपक्रमातून ज्यांनी ओळख निर्माण केली ते उमेदवार आहे, तर दुसरीकडे कोरोनाच्या काळात त्यांनी समाजाचं काही देणं लागतो या माध्यमातून आधार फाउंडेशनची निर्मिती केली आणि त्यांनाही राजकीय पक्षानं जिल्हाध्यक्षपद दिलं. आज ते एका राजकीय पक्षात कार्यरत आहे. काय सांगाल मॅडम की खऱ्या अर्थानं इथल्या महिलांच्या नेमक्या समस्या कोणत्या आहेत, त्या सोडवण्यासाठी आपण कुठल्या प्रकारचा पुढाकार घेणारा जिल्हाध्यक्ष आहे, त्यानुसार आपली भूमिका ही महत्त्वाची असणार. आमचे नेते नितीनजी गडकरी येऊन गेले, तर त्यांनी राजकारणातून समाजकारण कसं करायचं हेच आम्हाला शिकवलं आणि आम्ही सुद्धा सामाजिक क्षेत्रातूनच आलो आहे. आमचे उमेदवार पण त्याच क्षेत्रातून आले, मी सुद्धा सामाजिक क्षेत्रातूनच आली आहे आणि राजकारणापेक्षा आम्ही समाजकारण कसं करायचं हेच आमचं ध्येय राहणार आहे पुढे पण. आणि आज आमच्या महायुतीच्या सरकारने पण आमच्या महिलांसाठी अनेक चांगल्या योजना आणलेल्या आहेत. त्याचा उद्देशच हा आहे त्यांचा की महिलांना सक्षम करणे, महिलांना आत्मनिर्भर करणे. पण या बाबतीमध्ये थोडा फेक नॅरेटिव्ह पसरवला जात आहे की योजना बंद होणार, तर कुठेही ही योजना बंद होणार नाही. आमचं युतीचं सरकार आल्यानंतर 1500 रुपये हे तर पूर्व मिळणारच आहे, पण त्यामध्ये अजून भर पडून 600 रुपये भर पडून ती 2100 रुपये होणार आहे आणि ही योजना पूर्णपणे सुरू राहणार आहे. आज आमच्या या महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे, कारण अनेक चांगल्या योजना लेक लाडलीसारखी मुलींना सक्षम बनवण्यासाठी, मुलगा आणि मुलगी हा भेदभाव राहू नये समाजामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या, आणि मुलींसाठी सुद्धा एक लेक लाडली योजना आणलेली आहे. आणि महिलांमध्ये आता जेव्हा मी महिलांशी संपर्क करते, महिलांच्या बैठका घेते, तर महिलांमध्ये आमच्या सरकारबद्दल, आमच्या महायुतीच्या सरकारबद्दल अतिशय चांगलं वातावरण आहे, खूप उत्साह दिसून येतो आहे. आणि या देवाभाऊच्या लाडक्या बहिणी नक्कीच आमचे जे उमेदवार आहेत मिलिंदजी नरोटे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहेत. आणि आपलं 50% मतदान आहे महिलांचं. आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये की महिलांसाठी 50% मतदान आहे आणि ते पूर्ण मतदान आपल्या महायुतीच्या सरकारला मिळणार आहे. आणि आपल्या भावाच्या पाठीशी या बहिणी नक्की भक्कमपणे उभं राहून प्रचंड बहुमताने आमच्या मिलिंदजी नरोटेंना निवडून देतील यात कुठेही मला शंका वाटते. लोकसभेला भाजप उमेदवाराला बसलेला फटका लाडक्या बहिणीनं विधानसभेत भरून निघेल असं आपल्याला वाटतं? नक्की भरून निघेल, कारण जो फेक नॅरेटिव्ह पसरवला गेला होता आता त्यांना कळून चुकलं आहे, त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली आहे आणि आता ती चूक पुन्हा होणार नाही असं मला वाटतं. या होत्या भाजपच्या